नमस्कार विद्यार्थी मित्र हो. सध्या भारतामध्ये पेट्रोलची डिझेलची टंचाई तर आहेच, त्यासोबत घरगुती एलपीजी गॅसची सुद्धा टंचाई निर्माण झालेली आहे. याचं मुख्य कारण म्हणजे इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर लादलेलं युद्ध. अशातच भारतातील न्यूज चॅनलवरती सोशल मीडियावरती केवळ एकाच व्यक्तीची चर्चा आहे आणि तो म्हणजे भोंदू बाबा अशोक खरात. मुळामध्ये हा एक 10वी मध्ये केवळ 28 मार्क घेतलेला, गणित या विषयामध्ये 28 मार्क घेतलेला आणि स्वतःला अंकशास्त्रज्ञ म्हणणारा थोतांड भोंदू बाबा आहे आणि याच्या जाळ्यामध्ये अनेक लोक फसलेले आहेत. हे सांगण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ती गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची गोष्ट. छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांचे मेहुणे सखुजी गायकवाड यांना बेळवाडीचा किल्ला गढी जिंकण्याची जबाबदारी दिलेली होती आणि या बेळवाडीच्या किल्ल्याची किल्लेदार होती मलाम्मा देसाई. एक महिला असून तिने प्रचंड प्रतिकार केला आणि यामुळे सखुजी गायकवाड खूप नाराज झाले आणि ज्यावेळेस त्यांनी तो किल्ला जिंकला त्यानंतर रागाच्या भरामध्ये त्यांनी मल्लम्मा देसाईवरती बलात्कार केला आणि ही गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांना माहिती झाली आणि याचा परिणाम असा झाला की शिवाजी महाराज प्रचंड चिडले आणि त्यांनी आपल्या मेहुण्याला सखुजी गायकवाडला दोनही डोळे काढून देण्याची शिक्षा केली आणि आजीवन त्याला अंधारा कोठडीत ठेवलं. असा हा महाराष्ट्राचा इतिहास असताना सुद्धा या अशोक खरात या भोंदू बाबाचे प्रचंड घोटाळे, अत्याचार, अन्याय आणि लोकांना फसवणुकीचे वेगवेगळे प्रकार समोर येत आहेत. या बाबाच्या फसवणुकीला केवळ सामान्य जनता फसलेली नाही तर याच्या फसवणुकीला मोठमोठाले राजकारणी आणि अधिकारी सुद्धा फसलेले आहेत. या व्यक्तीसोबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटोही आलेले आहेत. महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचेही फोटो आलेले आहेत. या व्यक्तीसोबत राधाकृष्ण विखे पाटील महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री यांचेही फोटो आलेले आहेत. ते यांच्या गुन्ह्यामध्ये सहभागी आहेत की नाही हे कुणालाही माहिती नाही, परंतु त्यांचे फोटो, अशा मोठ्या लोकांचे फोटो या व्यक्तीसोबत आलेले आहेत. एवढंच काय, पण ज्या आयोगावरती महिलांवरती अत्याचार होत असेल त्या अत्याचाराची दखल घेण्याचं काम असतं, महिलांच्या सक्षमीकरणाचं काम असतं, त्या महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे फोटो सुद्धा या भोंदू बाबा सोबत आलेले आहे. एवढंच काय, तर रुपाली चाकणकर यांनी तर या अशोक खरात याला आपला गुरु म्हणून सांगितलेला आहे आणि याला माझा विठ्ठल असं म्हटलेलं आहे. आता मुळामध्ये कुंपणानं शेत खायला सुरुवात केली तर आपण न्याय तरी कुणाकडे मागायचा. म्हणजेच काय, ज्या व्यक्तीवरती संरक्षणाची जबाबदारी आहे त्याच व्यक्तीने विश्वासघात करणे. राज्य महिला आयोग ही एक वैधानिक संस्था आहे आणि या वैधानिक संस्थेचं मुख्य कार्य म्हणजे स्त्रियांच्या हक्काची संरक्षण करणं आणि स्त्रियांचं सक्षमीकरण करणं. महाराष्ट्रामध्ये 1993 ला राज्य महिला आयोग निर्माण झाला होता आणि राज्य महिला आयोग निर्माण करणारं महाराष्ट्र या भारतातलं पहिलं राज्य आहे. आता या महिलांचं सक्षमीकरण करण्याचं सोडून यांनी या गुरुचे गुणगान गायला सुरुवात केली. हा एक संशोधनाचा विषय आहे. SIT त्यावरती काम करत आहे आणि तेजस्विनी सातपुते या IPS अधिकारी मोठ्या चातुर्यानं आणि लोकांना न्याय देण्यासाठी या विषयावरती काम करत आहेत आणि वेगवेगळे गुन्हे या अशोक खरात यांच्यावरती आता नोंदवण्यात आलेले आहे. तर बघूया, हा जो भोंदू बाबा आहे याला त्याच्या शालेय जीवनामध्ये अंडी चोर म्हणून ओळखत होते, कोंबडी चोर म्हणून ओळखत होते आणि या माणसाच्या झांसामध्ये मोठमोठाले राजकारणी अधिकारी फसले. आता हा काय करायचा, महिलांना आपल्या कॅबिन मध्ये बोलवायचा आणि त्यांना ग्लास मध्ये कसलं तरी द्रव्य द्यायचा, त्या द्रव्यामध्ये स्वतःचा मूत्र मिक्स करायचा आणि त्यांना ते पाजायचा. त्यांच्या कानामध्ये म्हणायचा, मी तुझा श्रीकृष्ण तू माझी राधा, आणि तिच्यासोबत क्रीडा करायचा. तिला धमकवायचा, तिला भीती दाखवायचा, तू जर माझ्यासोबत क्रीडा केली नाही तर तुझा पती मी मंत्राने मारील. आणि काही काही महिलांच्या कानामध्ये तो गायत्री मंत्र सुद्धा म्हणायचा, ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्यवरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. हा आपला पवित्र मंत्र जो ऋग्वेदामध्ये आहे त्याचा सुद्धा हा आधार घ्यायचा आणि महिलांचं शोषण करायचं. याच्याच ऑफिसचा एक मुलगा नीरज जाधव याला काही पैसे मागितले म्हणतात आणि त्यातूनच याचा भांडाफोड झाला आणि हा नीरज जाधव याने एक पेन ड्राईव्ह पोलिसांना दिलेला आहे ज्यामध्ये त्याचे अनेक व्हिडिओ समोर आलेले आहेत. हा जो भोंदू बाबा होता अशोक खरात, याने एक मंदिर स्थापन केलेलं आहे ज्याचं नाव आहे ईशान्येश्वर मंदिर आणि तो एक संस्थान चालवतो, शिवनिका संस्थान. हे संस्थान जे आहे शिवनिका हे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे.
आणि या ठिकाणीच याचे जादू टोण्याचे प्रयोग व्हायचे, काळ्या बाजारीचे सगळे प्रयोग याच ठिकाणी व्हायचे. आणि याच्या विरुद्ध एका महिलेने तक्रार दिलेली आहे की याने सतत 13 वर्ष तिचा बलात्कार केलेला आहे आणि याला सरकारवाडा पोलीस स्टेशन नाशिकने अटक केलेली आहे. याच्यावरती जो गुन्हा आहे त्या गुन्ह्याअंतर्गत याची चौकशी सुरू झालेली आहे. या भोंदू बाबाने अनेक व्यापाऱ्यांना सुद्धा फसवलेलं आहे, ज्यातील एक व्यापारी म्हणजे राजेंद्र जासूद. राजेंद्र जासूद यांना नवीन उद्योग सुरू करण्यासाठी पूजा अर्चा करायला लावली, त्यांच्याकडून करोडो रुपये उकळले आणि एवढंच काय, पण मर्सिडीज नावाची एक मोठी भारी गाडी सुद्धा या बाबाने राजेंद्र जासूद यांच्याकडून काढलेली आहे. मर्सिडीज ही गाडी जर्मनीची आहे. कुठली आहे? जर्मनीची आहे. आणि ही गाडी सुद्धा या अशोक खरात याने यांच्याकडून मिळवलेली आहे. एवढंच काय, पण या राजेंद्र जासूस आणि अनेक व्यापाऱ्यांच्या पैशावरती याने विदेशी दौरे केलेले आहेत. याचं जगभ्रमण सुद्धा झालेलं आहे. एवढा हा भोंदू बाबा. आणि बघा याच्या झाशामध्ये कोण कोण आलंय, राजकारणी, पैशावाले, अधिकारी सगळे त्याच्या झाशामध्ये आलेले. आता आपण म्हणतो आपल्याकडे संत तुकाराम नावाचे संत होऊन गेले आणि त्यांनी सांगितलं होतं की ऐसे कैसे झाले बोंदू कर्म करुणे म्हणतू साधू, अंगा लावून या राख डोळे झाकून करती पाप, है ना. आणि जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेची जाणावा. या संत तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलंय की बोंधू कसा ओळखला पाहिजे आणि संत कुणाला म्हटलं पाहिजे. जे अडलेले, भिडलेले, अन्यायग्रस्त आहे, गरीब आहे, त्यांना मदत करणारा हाच खरा संत. परंतु असा गरिबांना किंवा श्रीमंतांना लुटणारा याला आपण संत कसं म्हणणार. एवढं सांगितलेलं असताना सुद्धा आमच्या या महाराष्ट्रातील सुशिक्षित मंडळी या बाबाच्या झाशामध्ये आली आणि त्यांनी याच्या बऱ्याचशा गोष्टींना ते बळी पडलेले आहेत. हा बाबा काय करायचा, हा बाबा याने काहीतरी मध बोलवलेलं होतं म्हणते तुर्कीमधून, आणि ते तुर्कीमधून बोलवलेलं मध हा 1 किलो मध 9 लाखाला विकायचा. हा काही चिंचोके पण द्यायचा, हजारोच्या किमतीने ते चिंचोके विकायचा. असे याचे सगळे काळे धंदे चालायचे. असं म्हणतात की याच्या फार्म हाऊस वरती हरिणी, कस्तुरी हरिण, साप, एक तो नकली साप आहे म्हणतात, आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही कोल्याचा कान आणि वाघाची कातडी सुद्धा सापडलेली आहे. जर का हा काळ्या जादूसाठी या प्राण्यांच्या अवयवांचा वापर करत असेल तर याच्यावरती वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत कारवाई झालीच पाहिजे आणि ती होणार आहे, हे मात्र नक्की आहे. ठीक आहे. हा जो अशोक खरात आहे भोंदू बाबा, त्याची एसआयटी चौकशी लागलेली आहे आणि या एसआयटी चौकशीच्या प्रमुख आहे तेजस्विनी सातपुते. या आयपीएस अधिकारी आहेत आणि त्यांनी या सगळ्या गुन्ह्यांचा तपासणी सुरू केली. एसआयटी म्हणजे स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम अंतर्गत या भोंदू बाबावरती जेवढे काही गुन्हे नोंदवले आहेत त्याची चौकशी सुरू आहे. आता आपला हा जो महाराष्ट्रातील समाज आहे, हा सुशिक्षित समाज आपण समजतो आणि महाराष्ट्राला आपण पुरोगामी राज्य समजतो. आणि या महाराष्ट्रामध्ये संत तुकाराम, ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे महापुरुष होऊन गेले, ज्यांनी आपल्याला विज्ञानवादी दृष्टिकोन दिलाय. तुम्हाला सांगायचं म्हणजे या महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाची एक खूप मोठी चळवळ नरेंद्र दाभोळकर नावाच्या व्यक्तीने सुरू केली होती. नरेंद्र दाभोळकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली होती आणि त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन, नरबळी प्रतिबंध आणि जादू टोना विरोधी कायदा पास व्हावा म्हणून खूप प्रयत्न केले आणि त्यांचा जीव घेण्यात आला, त्यांची हत्या झाली आणि त्यानंतर महाराष्ट्र शासनाने अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा विरोधी कायदा 2013 मध्ये पास केला. आपल्याकडे एकीकडे अंधश्रद्धा मिटावी म्हणून जीवाचं रान करणारे, आपला प्राण या समाजासाठी देणारे लोक आहेत, तर दुसरीकडे अशोक खरात सारखे लोक अंधश्रद्धा पसरवून करोडोने पैसे कमवतात, लोकांचं लैंगिक शोषण करतात. तर बघा या महाराष्ट्राला विचारांची गरज आहे, ती नरेंद्र दाभोळकर यांच्या वैज्ञानिक विचाराची आणि विवेकवादाची गरज आहे. आता आपले संत सांगून गेलेत आपल्याला की श्रद्धा आणि अंधश्रद्धेतला फरक आपण ओळखला पाहिजे, साधू आणि भोंदू यातला फरक आपण ओळखला पाहिजे. आणि संविधानामध्ये आपले जे 11 कर्तव्य आहे, त्या कर्तव्यांमध्ये एक कर्तव्य आहे, तो म्हणजे आपण वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवला पाहिजे, मानवतावाद वाढवला पाहिजे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन समाजामध्ये निर्माण करण्यासाठी आपण मदत केली पाहिजे. हे आपलं 8वं कर्तव्य आहे. परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा एकदा असं म्हटलेलं आहे की जर का साने गुरुजींना समजलेला मानवता धर्म या जगाला समजला
तर या जगामध्ये, या भारतामध्ये अंधश्रद्धा राहणार नाही, जातीभेद राहणार नाही. म्हणजे खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे, ही भावना जी साने गुरुजींना समजली, ती जर आपल्या या भारतातील लोकांना समजली तर इथे जातीभेद राहणार नाही, अंधश्रद्धा राहणार नाही, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा यांच्या आयुष्यामध्ये विज्ञानवादाचाच प्रचार आणि प्रसार केलेला आहे. महात्मा फुले यांनी पूर्ण आयुष्यभर विज्ञानवादाचा प्रचार केला. त्यांनी ईश्वराला निर्मिक म्हटलं आणि या पूजा अर्चा नवस याला कडाडून विरोध केला. नरेंद्र दाभोळकर ज्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा व्हावा म्हणून स्वतःचा प्राण अर्पण केला. हे सगळे विज्ञानवादी लोक या महाराष्ट्रात होऊन गेले. या सर्वांच्या विचाराची आज महाराष्ट्राला खरंच गरज आहे आणि विवेकवाद आणि विज्ञानाची कास धरून महाराष्ट्राने पुढील वाटचाल करावी एवढंच अपेक्षित आहे. एवढंच आपल्याकडून सदिच्छा आणि या ठिकाणी थांबतो.